आकाशीय जंगलाच्या मध्यभागी वसलेल्या विक्रमपुरमच्या भविष्यकालीन गावात एक प्राचीन दुष्ट आत्मा वेताळ त्याच्या आर्बोरियल जेलमधून मुक्त झाला. सगळ्यांना घाबरलेल्या या द्वेषी व्यक्तीने गावकऱ्यांना घाबरवायला सुरुवात केली आणि त्यांच्या मनात भीती निर्माण केली. पिके कोमेजली, पशुधन आजारी पडले आणि एकेकाळी शांततापूर्ण गाव अस्पष्ट भयानकतेने ग्रासले. तारणासाठी हताश झालेले गावकरी त्यांच्या शूर आणि न्यायी राजा विक्रमकडे वळले, ज्याने एकदा एका शक्तिशाली राक्षसाचा पराभव केला होता. त्यांनी दुष्ट वेताळचा पराभव करून त्यांच्या त्रासलेल्या जीवनात शांती प्रस्थापित करण्याची विनंती केली. राजा विक्रम आपल्या लोकांचे रक्षण करण्याचा निर्धार करून सुडाच्या भावनेचा सामना करण्यासाठी निघाला. राजा विक्रम त्याच्या प्रगत शस्त्रास्त्रांनी आणि दैवी आशीर्वादाने सज्ज भयंकर युद्धात वेताळचा सामना केला. दुष्ट आत्म्याने त्याच्या काळ्या शक्तींना मुक्त केले, परंतु राजा भगवान विष्णूचे नाव घेत खंबीरपणे उभा राहिला. सर्वशक्तिमान देव स्वतः रणांगणावर अवतरले, त्यांची तेजस्वी आभा अधखमे जंगलाला प्रकाशित करते. राजा विक्रम आणि भगवान विष्णू यांनी एकत्रितपणे वेताळ विरुद्ध लढा दिला. त्यांची एकत्रित शक्ती द्वेषपूर्ण अस्तित्वासाठी खूप मोठी आहे. शेवटच्या आघाताने त्यांनी वेतालला परत त्याच्या आर्बोरियल तुरुंगात हद्दपार केले आणि गावाला त्याच्या दहशतीपासून मुक्त केले. गावकरी आनंदित झाले, त्यांच्या राजाच्या शौर्याबद्दल आणि भगवान विष्णूच्या दैवी हस्तक्षेपाबद्दल कृतज्ञ